ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार आहे. शरद पवार गटाचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे हे घर वापसी करत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंनी स्वतः साम या वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपात प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलंय. एकनाथ खडसेंनी 2 दिवसांपूर्वी भाजपमध्ये येण्यासाठी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतरच खडसे पुन्हा भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु आज खडसेंनी भाजपात प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलंय. 23 ऑक्टोबर 2020 रोजी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांवर एकनाथ खडसेंची नाराजी होती. विशेष करून फडणवीसांसोबत खडसेंचे अनेकदा खटके उडाले होते. खडसेंनीही राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर फडणवीसांना वारंवार टार्गेट केलं होतं. परंतु आता याच खडसेंनी पुन्हा भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय घेतलाय. एकनाथ खडसे भाजपमध्ये परतले तर उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद पुन्हा वाढणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपात कधी प्रवेश करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.